चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। प्रत्येकालाच आपल्याला चहाबरोबर काहीतरी कुरुम कुरुम खायला आवडते। आज आपण खूप सोप्या पद्धतीने घरच्या घरी खारी मटरी कशी करायची हे बघणार आहोत। आज आपण मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठापासून अतिशय खुसखुशीत अशी खारी बनवणार आहोत। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैदा जरी वापरला तरीही चालेल। त्यानंतर इथे मी 1 चमचा ओवा घातलेला आहे। ओवा आपल्याला हातावरती थोडंसं चोळून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे। मिठाचा वापर आपल्याला थोडा कमी करायचा आहे। मटरी तळल्यानंतर थोडीशी खारट होऊ शकते, त्यामुळे आधी सुरुवातीलाच आपण मीठ हे कमी करायचं आहे। त्यानंतर इथे मी 2 चमचे तेल घातलेले आहे। तेल छान असं पिठाला चोळून घ्यायचं आपल्याला। हे बघा अशा पद्धतीने पूर्ण पिठाला आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पिठाला तुम्ही तेल जर चोळून घेतलंत ना तर खारी खुसखुशीत होण्यासाठी मदत होते। त्यामुळे पीठ असं छान चोळून घ्यायचं आहे। गव्हाच्या पिठापासून केलेली खारी मटरी खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागते। शिवाय आपण ही गव्हाच्या पिठापासून केले त्यामुळे हेल्दीसुद्धा आहे। तर आता हे पाणी आपल्याला थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं सैलच पीठ हे मळून घ्यायचं आहे। आपल्याला हे पीठ जास्त मळायचं नाही आहे, एकदम जोर लावून मळायचं नाही आहे। थोडंसं हलक्या हाताने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने इथे मी थोडंसं सैलच पीठ इथे मळून घेतलेलं आहे। आता आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे। तेलाने आपल्याला हे ना पुन्हा थोडंसं मळायचं आहे। आता हे पीठ आपलं मळून झालेलं आहे। थोडं आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे तो साठा। करंजी करताना जो साठा आपण तयार करतो ना तसा साठा आपल्याला इथे तयार करायचा आहे। तर इथे मी 2 चमचे तूप घेतलेले आहे। त्यानंतर 1 चमचा इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि 2 चमचे याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे। तांदळाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही मैदा वापरलात ना तरीही चालेल। पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर जास्त कोरडं वाटत असेल तर तुम्ही आणखीन 1 चमचा तूप वापरलात तरी चालेल। सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे। एकदम क्रीमी टेक्स्चरचं झालेलं पाहिजे। तुम्ही पाहू शकताय बघा। तर साठासुद्धा आपला इथे हा तयार झालेला आहे। आता आपण पीठ बघूया। पीठ भिजवल्यानंतर आपण लगेचच मटरी बनवायला सुरुवात करू शकतो। हे पीठ ठेवण्याची अजिबात गरज लागत नाही। आणि त्यानंतर इथे मी पीठ थोडंसं इथे मळून घेतलं आहे बघा हाताच्या साहाय्याने। जसं बघा लाटणी न वापरता आपल्या हाताच्या साहाय्याने थोडंसं मळून घ्यायचं आहे। हाताने थोडंसं प्रेस करत जायचं बघा। आता एका सुरीच्या साहाय्याने आपल्याला याचे 4 भाग तयार करून घ्यायचे आहेत। ते बघा अशा पद्धतीने इथे मी सुरीने 4 भाग करून घेतलेले आहेत। 4 भाग करून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकताय बघा ह्याला लेयर्स खूप छान येतात बघा। तर आता आपल्याला ही 4 भाग एकावर एक पुन्हा ठेवून पुन्हा छान असं दाबून घ्यायचं आहे। पुन्हा आपण त्याच पद्धतीने असं हे दाबून एकावर एक ठेवून द्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला असा चौकोनी भाग करून घ्यायचा आहे बघा। अशा पद्धतीने आपण पुन्हा हे दाबून घेतलेलं आहे आणि सुरीने आपण पुन्हा याचे 4 भाग तयार करून घेणार आहोत बघा। अशा पद्धतीने इथे मी सुरीने पुन्हा 4 भाग करून घेतलेले आहे। अशा पद्धतीने तयार केलेत ना तर खारी तळल्यावरती मस्त एकदम खुसखुशीत तयार होतात। त्याचे लेयर्स पण खूप छान मस्त निघतात हे बघा। तर याच्या आपल्याला 4 अशा चपात्या तयार करून घ्यायच्या आहेत। जशी आपण चपाती तयार करतो ना त्याच पद्धतीने आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे। अगदी पातळशी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे। थोडंसं सुकं पीठ लावायचं आहे आणि चपाती आपली ही लाटून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीनेच आपल्याला 4ही पण पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत। पोळ्या लाटून झाल्यावरती आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे। साठा आपल्याला व्यवस्थित सगळ्या बाजूने आपल्याला पोळीवरती लावून घ्यायचं आहे। त्यामुळेच आपली खारी छान खुसखुशीत तयार होते। गव्हाच्या पिठाची जरी आपण ही खारी तयार केली तरीसुद्धा ती मस्त एकदम खुसखुशीत होते। अशा पद्धतीनेच आपल्याला सर्व साठा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला ही दुसरी पोळीसुद्धा घालायची आहे। दुसऱ्या पोळीलासुद्धा आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे। सगळ्या बाजूनी साठा आपल्याला लावून घ्यायचा आहे। दोन्हीही चपातींना साठा लावून झाल्यानंतर अशा पद्धतीने ही दुमडून घ्यायची आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ही दुमडून घ्यायची आहे आणि वरूनसुद्धा आपल्याला असं साठा लावून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला ही दुमडून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला दोन्ही साईडून अशी दुमडून घ्यायची आहे। साठा सगळीकडे छान लावल्यानंतर तळल्यानंतर त्याचे पदर खूप छान सुटतात बघा। तर दुसरीसुद्धा अशाच पद्धतीने आपण ही तयार करून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकताय बघा दोन्हीही आपल्या पोळ्या तयार करून झालेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला
थोडी लाटून घ्यायची आहे. लाटताना जर चिटकत असेल लाटण्याला तर थोडंसं तुम्ही सुकं पीठ इथे वापरू शकता. तर चौकोनी आकारामध्ये आपल्याला ही लाटून घ्यायची आहे. लाटताना थोडी आपल्याला पातळच लाटून घ्यायची आहे. अजिबात जाड ठेवायची नाही आहे. जाड ठेवल्यामुळे ती आतमध्ये तळताना कच्ची राहू शकते. त्यामुळे थोडीशी आपल्याला पातळ लाटायची आहे. तुम्ही जी थिकनेस बघू शकताय बघा. तर एवढीच आपल्याला जाड ठेवून द्यायची आहे. त्यानंतर सुरीच्या साहाय्याने आपल्याला ही कट करून घ्यायची आहे. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकताय बघा. तर इथे मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेणार आहे. ही खारी मटरी अतिशय टेस्टी होते आणि ती खूप खुसखुशीत आणि क्रिस्पी बनते. तर अशाच पद्धतीने आपण हे सर्व कट करून घेतलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकताय बघा. तळण्याआधीचे जे पदर बघा तो किती छान असे सुटलेले आहेत. तळल्यानंतर ते आणखीनच छान खुसखुशीत तयार होतील. तर आपण आता ह्याला सर्व तळून घ्यायचे आहेत. इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. तेल आपल्याला जास्त गरम करायचं नाही. थोडंसं हलकंसं गरम झालं ना की त्यानंतर आपल्याला हे घालून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकताय बघा. थोडंसं हलकंच आपलं हे तेल गरम झालेलं आहे. जास्त गरम करायचं नाही आहे. जर जास्त गरम कडक केलं तर ते वरून क्रिस्पी बनतील, लाल होतील आणि आतमध्ये कच्चे राहू शकतात. तर लो फ्लेमवरतीच आपल्याला ही खारी छान खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. खारी घातल्यानंतर 3 ते 4 मिनटं ह्याला झारा अजिबात लावायचा नाही आहे. थोडेसे वरती आल्यानंतरच आपल्याला हे झारा लावायचं आहे. बघा छान असे फुलून असे वरती येतात बघा. छान क्रिस्पी तयार होतात. जे पदर पण बघ किती छान सुटलेले आहेत. तळताना आपल्याला गॅस अगदी स्लो करून तळायची आहे. त्यामुळे ना आपली ही खारी छान खुसखुशीत तयार होते. रंग थोडासा बदलेपर्यंत आपल्याला ही खारी तळून घ्यायची आहे. तर थोडंसं याचा कलर पण छान तयार झालेला आहे बघा. थोडासा त्याचा रंग बदललेला आहे. तर आपल्याला ही खारी आणखीन छान खुसखुशीत व्हायची आहे. दोन्ही बाजूनीही आपल्याला छान तळून घ्यायची आहे. खारी आपली इथे तयार झालेली आहे. आता आपण ह्याला काढून घ्यायची आहे. एखाद्या टिश्यू पेपरवरती ही खारी काढून घ्यायची आहे. म्हणजे एक्स्ट्रा तेल जर असेल ना खारीमध्ये तर ते निघून जाईल. राहिलेली खारीसुद्धा अशाच पद्धतीने इथे मी तळून घेणार आहे. तर अशाच पद्धतीने ती खारी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी कुरुम कुरुम खाण्यासाठी मस्त एकदम क्रिस्पी आणि खुसखुशीत अशी खारी मटरी तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूचे बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा. जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.